आझाद मैदानात मोठा मोर्चा काढला गेलाय। मात्र आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात पार्किंगवरून वाद झालाय। या बाचाबाचीमुळे आझाद मैदानातील आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। तर या आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर हिने। पाहूयात। बंजारा समाजाचं आंदोलन आझाद मैदानात मात्र आपण बघतो की आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत। आंदोलक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या समोर रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले होते। काही वेळेपूर्वी या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली बघायला मिळाली। मात्र आता आंदोलन या ठिकाणी जे आहे ते सुरू असलेलं बघायला मिळत आहे। महाराष्ट्रात आम्हाला आता सध्याला DTNT मध्ये आरक्षण आहे, परंतु आमचा समाज हा आदिम असल्यामुळे आम्हाला ST आरक्षणाची आवश्यकता आहे। 6 महिने झाले मॅडम हा लढा सुरू आहे। मॅडम आम्हाला मुदत 8 एप्रिलची दिली होती, ती मुदत आता संपलेली आहे, त्यामुळे आम्हाला रोडवर उतरण्याची वेळ आलेली आहे। सर आम्ही लावायचं कुठे पार्किंग? तुम्ही आम्हाला जागा दे, आम्ही लावतो पार्किंग। आमची गाडी लावायचं कुठं? नाही तर आम्ही सगळं चक्का जाम करून टाकू। मग आम्हाला पार्किंग द्या तुम्ही, आम्ही लावतो। 5-6 महिन्यापासून चालू आहे जागोजागी आंदोलन। असंच फक्त चॉकलेट देतोय सरकार सारखं। आणि आमचे जे नातेवाईक आहेत कुठं तेलंगणा कर्नाटक साईडला ते ST कॅटेगरीमध्ये मोडतात आणि आम्ही SC मध्ये। फक्त ST कॅटेगरी आम्हाला महाराष्ट्रवाल्याला नाही, ते सगळे आमचे नातेवाईक आहे। अर्धे बायको ST मध्ये मोडते, आम्ही ST मध्ये नाही। नवरा ST मध्ये आहे तर बायको ST मध्ये नाहीये, असं चालू आहे।